हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू राजमुद्रा अकॅडमी. आज आपण या सेशनमध्ये या महिन्यामध्ये मागच्या काही दिवसामध्ये ज्या चालू घडामोडी आपल्याला बघायला मिळालेल्या करंट अफेअर्स त्याबद्दलची चर्चा या सेशनमध्ये करणार आहोत. जसं आपण दर आठवड्याला वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ही चर्चा करतोय करंट अफेअर्स रिलेटेड, तशी ही चर्चा असेल जी आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांच्या पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, त्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त राहू शकेल. ठीक आहे. तर मागच्या काही दिवसामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या लेवलवरती घडामोडी झालेल्या आहेत. स्पेसमध्ये काही आहेत, हेल्थ केअर रिलेटेड काही आहेत, गव्हर्नन्स मध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत. तर त्या एक एक करून आपण या आजच्या सेशनमध्ये डिस्कशनला घेऊ. ठीक आहे. तर सुरू करू आपण. सगळ्यात पहिली जी बातमी आहे ती स्पेस या टॉपिकशी रिलेटेड ही बातमी आहे. स्पेस या टॉपिकशी रिलेटेड नासाने एक तिथे मिशन लॉन्च केलेलं आहे, त्याबद्दलची बातमी होती. टायटल काय होतं बातमीचं? तर नासा रिलॉन्च्ड मिशन टू स्टडी गॉड ऑफ केओज एस्टेरॉइड. आता यामध्ये पहिलं तर हे माहिती पाहिजे आपल्याला की गॉड ऑफ केओज म्हणजे नेमकं काय आहे. तर हा एक ऍस्टेरॉइड आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. ऍस्टेरॉइड ऍस्टेरॉइड म्हणल्यावरती गॉड ऑफ केओज हे पहिलं तर नाव आपल्याला तिथे माहिती पाहिजे. हे काय? ऍस्टेरॉइड. ऍस्टेरॉइड त्या रिलेटेड अजून एक गोष्ट जी आपल्याला माहिती पाहिजे की ऍस्टेरॉइड बेल्ट जो आहे, ऍस्टेरॉइड बेल्ट हा कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान ऍस्टेरॉइड बेल्ट आपल्याला दिसतो? तर मार्स आणि ज्युपिटर यांच्या दरम्यान आपल्याला हा ऍस्टेरॉइड दिसतो. ठीक आहे, ऍस्टेरॉइड बेल्ट दिसतो. तर मग इथे हे मिशन जे आहे नासाचं, आधी एक मिशन नासाचं ऑलरेडी गेलेलं होतं. त्या स्पेसक्राफ्टचं, त्या मिशनचं नाव होतं ओसिरिस रेक्स. जे बेसिकली एका ऍस्टेरॉइड साठीच हे मिशन होतं, र्युग्यू ऍस्टेरॉइड. रिसेंटली या ओसिरिस रेक्स स्पेसक्राफ्टनी ऍस्टेरॉइड वरचे काही सॅम्पल्स देखील भारतामध्ये म्हणतो पृथ्वीवरती पाठवलेले होते. अमेरिकेमध्ये एक एक जे वाळवंट आहे, वाळवंटाच्या एका भागामध्ये ते पडलेलं होतं. याबद्दलही आपण एक बातमी आधी कव्हर केलेली होती. तर ओसिरिस रेक्स ते एक मिशन होतं, पण आता त्याचं अजून एक वेगळं नाव त्यांनी दिलेलं आहे, ओसिरिस ॲपेक्स. तर हे जे ओसिरिस ॲपेक्स हे मिशन असणार आहे, इट विल बी स्टडिंग, यू कॅन से, ऍस्टेरॉइड. जसं या आधीचं मिशन कशासाठी होतं? ऍस्टेरॉइड साठी हे मिशन होतं. तसं हे ओसिरिस ॲपेक्स पण एका ऍस्टेरॉइडच्या स्टडीसाठी आहे. सो दिस ओसिरिस ॲपेक्स वॉज सेंट ऑफ, हे आता जे झालेलं आहे, रिलॉन्च केलं म्हणजे काय? तर ओसिरिस ॲपेक्स आता पुन्हा लॉन्च केलं गेलेलं आहे टू स्टडी दिस ऍस्टेरॉइड. आणि मग ते काय करणार आहे? तर त्या ऍस्टेरॉइडच्या एकदम क्लोज जाणार आहे. म्हणजेच काय करणार? ऍस्टेरॉइडचं फ्लाय बाय करणार आहे. तर आपल्याला ते विचारलं जाऊ शकेल, जसं ओसिरिस रेक्स हे र्युग्यू ऍस्टेरॉइड साठी, तर ओसिरिस ॲपेक्स हे जे मिशन आहे हे कोणत्या ऍस्टेरॉइड साठी आहे? तर ॲपोफिस. हे महत्वाचं आहे, ॲपोफिस. ॲपोफिस या ऍस्टेरॉइडचं नाव आहे आणि 2029 पर्यंत हे तिथं पोहोचणार आहे. ठीक आहे. सो टायटल जर आपण बघितलं तर नासाज स्पेसक्राफ्ट ओसिरिस रेक्स which has been named Osiris Apex was sent off to study the extremely close flyby of asteroid Apophis in 2029. आणि मग हे जे ॲपोफिस आहे, या ॲपोफिस ऍस्टेरॉइडलाच गॉड ऑफ केओज असं देखील म्हटलं जातं. आणि मग एक तारीख इथे त्यांनी तिथे सांगितलेली आहे की 13 एप्रिल 2029. 13 एप्रिल 2029 ला हा जो ऍस्टेरॉइड आहे हा पृथ्वीच्या खूप जास्त जवळ येणार आहे. आणि मग इथे मुद्दा हा येतो की जेव्हा हा ऍस्टेरॉइड पृथ्वीच्या खूप जास्त जवळ येणार, त्यावेळेस त्या ऍस्टेरॉइड मध्ये असे काही बदल होणार आहेत का? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्या ऍस्टेरॉइड मध्ये काही बदल होणार आहेत का? तर याबद्दल ते सांगतायत की अर्थ इफेक्ट, जे काही ग्रॅव्हिटी इफेक्ट असणार आहे, these are likely to change the length of asteroids day. म्हणजे किती किती तासांचा तिथे दिवस असणार आहे, त्याची लांबी जी आहे ती बदलणार आहे. आता जर आपण बघितलं तर 30.6 तास एका दिवसामध्ये किती तास असतात आपल्या टाइमच्या हिशोबाने? 30.6 तास हे एका दिवसामध्ये असतात. पण यामुळे जेव्हा तो पृथ्वीच्या जवळ येतोय त्यामुळे होऊ शकेल की दिवसाची लांबी तिथे बदलू शकेल. दुसरा अजून एक काय आहे, या पूर्ण या घटनेमुळे तिथे काय होणार? तर लँडस्लाइड आणि क्वेक म्हणजे भूकंप आपण ज्याला म्हणतो ते पण या ऍस्टेरॉइड वरती येऊ शकतील.
का? कारण तो जो आहे तो पृथ्वीच्या खूप जास्त जवळ येणार आहे. 13 एप्रिल 2029. आणि मग 2029 मध्येच या ऍस्टेरॉइडचा तिथे मग स्टडी केला जाणार आहे. या घटना अशा जुळून येतात. किंवा 2029 मध्येच का बरं? कारण 2029ला तो पृथ्वीच्या खूप जास्त जवळ असेल आणि मग त्यावेळेस हे जे ओसिरिस अपेक्स आहे त्या ऍस्टेरॉइडला जस्ट क्रॉस करणार आहे. फ्लाय बाय म्हणजे असं नाही की ते ऍस्टेरॉइड वरती लँड करत आहे, तर ते सिम्पली क्रॉस करून पुढे जाणार आहे. ठीक आहे, तर ही एक बातमी होती. आणि यामधून हे ऍस्टेरॉइड बेल्ट बेसिक जर विचारलं तर ऍस्टेरॉइड बेल्टचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. अपोफिस म्हणजेच गॉड ऑफ केओज आहे, हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा अजून एक ऍस्टेरॉइड मिशन जर असं एक म्हणलं तर नासाच एक साइक स्पेसक्राफ्ट आहे, PSYCHE साइक. हे एका ऍस्टेरॉइड साठी हे मिशन आहे साइक. त्यानंतर जॅपनीज स्पेस एजन्सी जे आहे, जॅपनीज स्पेस एजन्सी, त्यांचं हायाबुसा मिशन आहे, हायाबुसा मिशन. आणि हे जे हायाबुसा मिशन आहे हे पण आपण एका ऍस्टेरॉइड साठीच बघतोय. इनफॅक्ट हे जे हायाबुसा मिशन आहे इथे आपण जे बोललो, ऍक्च्युली हे रिव्ह्यू ऍस्टेरॉइड साठी हे हायाबुसा मिशन आहे. आणि ओसिरिस रेक्स जे आहे हे बेन्नू ऍस्टेरॉइड साठी, रिव्ह्यू नाही तर ते बेन्नू ऍस्टेरॉइड साठी. ठीक आहे, तर हे ऍस्टेरॉइडचे मिशन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग हे ऍस्टेरॉइड मधून एखादं सॅम्पल कलेक्ट करणं, तर तिथली जमीन कशी आहे, तिथे कोणते कोणते मिनरल सापडतात की नाही सापडत, या सगळ्या गोष्टी चेक करणं, म्हणजेच या प्रकारच्या मिशनला आपण काय म्हणतो? ऍस्टेरॉइड सॅम्पलिंग मिशन म्हणतो. ऍस्टेरॉइड सॅम्पलिंग मिशन. ठीक आहे, तो हा एक पार्ट आहे जो आपल्याला इथे माहिती पाहिजे, ऍस्टेरॉइड सॅम्पलिंग मिशन. ठीक आहे, तर स्पेस मधून ही एक पहिली बातमी आलेली होती. आता पुढच्या बातमीकडे येऊ आपण. पुढची बातमी हेल्थ या टॉपिकशी रिलेटेड आहे. एक आजार जो बऱ्याच चर्चेमध्ये येतोय, त्याचं नाव आहे झॉम्बी डिअर डिसीज. झॉम्बी डिअर डिसीज हा जो आजार आहे हा आतापर्यंत तरी ह्युमन्स मध्ये बघायला मिळालेला नाहीये, पण हा एक असा आजार आहे जो बऱ्याच प्राण्यांमध्ये आपल्याला दिसतोय. तो इलनेस विच इज नोन ॲज झॉम्बी डिअर डिसीज. यामध्ये होतं काय? इट लिव्स ॲनिमल्स ड्रुलिंग अँड कन्फ्युज्ड. म्हणजे ॲनिमल्स जे आहेत ते कन्फ्यूज होत आहेत. ड्रुलिंग होणं म्हणजे काय? की दे आर फीलिंग क्लूलेस. आणि मग त्यांना कुठे समोर काय चालू आहे काय नाही चालू आहे त्याचं काहीही तिथे त्यांना लक्षात येत नाही. मग अशा प्रकारचा जो आजार आहे की झॉम्बी डिअर डिसीज त्याला म्हणतात. इट वॉज फर्स्ट डिटेक्टेड इन नोव्हेंबर इन येल्लोस्टोन नॅशनल पार्क. तर या नॅशनल पार्क मध्ये या डिअरना अशा प्रकारचं तिथे सिच्युएशन मध्ये बघितलं गेलेलं आहे. येल्लोस्टोन नॅशनल पार्क म्हणजे कुठं आलं? तर हे आलं USA मध्ये. हे आलं USA मध्ये, येल्लोस्टोन नॅशनल पार्क. आणि मग इथे बेसिकली हा जो डिसीज आहे हा वेगवेगळ्या भागांमध्ये बघायला मिळाला की फक्त डिअर तर आहेच, पण त्यासोबत बाकी प्राण्यांमध्ये पण हा आजार दिसलेला आहे. सो इट वॉज डिस्कवर्ड इन अराउंड 800 सॅम्पल्स ऑफ डिअर, मूज, एल्क अक्रॉस व्योमिंग. जो युएसएचा जो भाग आहे त्या पूर्ण युएसएच्या त्या भागामध्ये, व्योमिंगच्या भागामध्ये डिअर, मूज, एल्क हे जे वेगवेगळे प्राणी आहेत यांच्यामध्ये हा झॉम्बी डिअर डिसीज तिथे बघायला मिळाला. ऍज पर अ रिपोर्ट राईट नाव इथे कोणत्याही अशा केसेस या अशा प्रकारच्या झॉम्बी डिअर डिसीजच्या अजूनही आपल्याला इथे ह्युमन्स मध्ये बघायला मिळालेलं नाहीये, बट प्राणी यापासून अफेक्टेड झालेले आपल्याला दिसत आहेत. आता येल्लोस्टोन नॅशनल पार्क इथे अजून एक गोष्ट माहिती पाहिजे, इथे आपल्याला गीझर्स बघायला मिळतात. गीझर्स जे हॉट वॉटर स्प्रिंग्स आपण त्याला म्हणू शकतो. तर हे गीझर्स जे आहेत या भागामध्ये एक जे गीझर सापडतात त्याला आपण काय म्हणतो? ओल्ड फेथफुल. इव्हन तुम्हाला NCERT मध्ये पण येते. ओल्ड फेथफुल हे गीझर आहे जे येल्लोस्टोन नॅशनल पार्कच्या भागामध्ये बघायला मिळते. ठीक आहे, आता हा जो आजार आहे हा झॉम्बी डिअर डिसीज, तर हा आजार एक तर फेटल आहे, हे एक म्हणतात इट इज अ फेटल. आणि अजून एक कन्सर्न काय की हा कंटॅजियस डिसीज आहे, म्हणजे कम्युनिकेबल आहे एक प्रकारे, किंवा एका प्राण्यामधून दुसऱ्या प्राण्यामध्ये हा आजार जाऊ शकतो. आणि मग हा बेसिकली एक जे ॲनिमल फॅमिली आहे त्याला सर्विड म्हणतात. तर सर्विड मध्ये हा जास्त करून बघायला मिळतो. या सर्विड मध्ये नेमके कोणते कोणते प्राणी येतात? एक तर एल्क, डिअर, मूज, रेन डिअर पण यामध्ये येतात.
म्हणजे हा जो आजार आहे झॉम्बी डिअर डिसीज हा रेन डिअर मध्ये पण होऊ शकतो किंवा कॅरिबू नावाचा जो प्राणी असतो, कॅरिबू हे सगळे अमेरिकेच्या भागामधले पूर्ण ते प्राणी आहेत. तर या प्राण्यांमध्ये सर्विड्स मध्ये झॉम्बी डिअर डिसीज हा कॉमनली बघायला मिळतो. आणि मग हा आजार नेमका का बरं होतोय, कशामुळे होतोय, तर इट इज बेसिकली कॉज्ड बाय अ मॅलफॉर्म्ड प्रोटीन. एक मॅलिशियस प्रोटीन आहे आणि त्या प्रोटीनमुळे हा आजार होतोय. आणि मग त्या प्रोटीनचं नाव पण त्यांनी दिलेलं होतं की मॅलफॉर्म्ड प्रोटीन, ज्याला प्रायॉन म्हणतात, प्रायॉन. आणि मग हे जे प्रोटीन आहे हे बेसिकली त्या प्राण्यांच्या टिश्यूज मध्ये जमा होते, त्या प्राण्यांच्या टिश्यूज मध्ये जमा होते, त्या प्राण्यांच्या ब्रेनच्या पार्टमध्ये ते जमा होते. आणि हे ब्रेनच्या भागामध्ये जेव्हा हे प्रोटीन जमा होते, आफ्टर दॅट इट इज कॉझिंग बिहेवियरल अँड फिजिओलॉजिकल चेंजेस. आणि मग त्यामुळे बऱ्याच वेळेस इथे असं होऊ शकते की ब्रेनची ओव्हरऑल फंक्शनिंग कॅपॅसिटी जी आहे ती एक प्रकारे स्लो डाऊन होतीये, ॲनिमल्स आर फिलिंग कन्फ्युज्ड आणि अल्टिमेटली यामधून डेथ देखील होतीये. तर हा पूर्ण हा झॉम्बी डिअर डिसीज त्यांनी इथे सांगितलेला आहे, तो एक कन्सर्न तिथे राहिलेला आहे. ठीक आहे, याचं अजून पुढे आता काय काय डेव्हलपमेंट होतात, याला काय सोल्युशन आहे, या सगळ्या गोष्टी पुढे येतील. बट आतापर्यंत ह्या काही डेव्हलपमेंट समोर आलेल्या आहेत. ठीक आहे, आता पुढची बातमी आहे ई स्वर्ण. ई स्वर्ण, ई स्वर्ण नेमकं काय आहे असं एखादा जर प्रश्न आला तरी आपल्याला माहिती पाहिजे की इंडस इंड नावाची ही जी बँक आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितली असेल, इंडस इंड नावाची ही जी बँक आहे, यांनी हे इंडस इंड बँक ई स्वर्ण हे लॉन्च केलेलं आहे. आता हे आहे काय नेमकं ई स्वर्ण, तर हे इंडियाचं कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड आहे. इंडियाचं हे कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड आहे जे रुपे नेटवर्क वरती लॉन्च केलं गेलेलं आहे. कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड विच इज बेसिकली लॉन्च्ड ऑन रुपे नेटवर्क. जसं आपण म्हणतो की क्रेडिट कार्ड कसे विजा मास्टर कार्ड असे असतात ना, तर ते रुपे नेटवर्क वरती कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड इंडस इंड बँकनी लॉन्च केलं आणि त्या कार्डला ई स्वर्ण असं म्हणतात. द कार्ड फॅसिलिटेट स्मूथ ट्रान्झॅक्शन्स ॲट मर्चंट आउटलेट्स अँड इट विल ऑल्सो अलाउ युजर्स टू मेक फ्लेक्झिबल युपीआय पेमेंट्स ऑल्सो. म्हणजे क्रेडिट कार्डच्या थ्रू युपीआय पेमेंट्स तिथे करता येऊ शकतील या ई स्वर्ण या कार्डद्वारे. ठीक आहे, सो हे काही फीचर्स या ई स्वर्ण कार्ड मध्ये आहेत. सो यू नीड टू नो की हे ई स्वर्ण म्हणजे नेमकं काय आहे, तर हे एक कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड आहे. ठीक आहे, आता पुढची बातमी, इंडिया इंडिया टू बिल्ड भारतीय स्पेस स्टेशन बाय 2035. युपीएससीने मेन्स एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारलेला होता 2019 मध्ये, तेव्हा इंडिया तिथे स्वतःचं एक स्पेस स्टेशन बनवण्याचा प्लॅन करतोय. तर एक्झॅक्टली त्याचे काय काय प्रॉस्पेक्ट्स आहेत, व्हॉट आर इंडियाज प्लॅन्स टू लॉन्च इट्स ओन स्पेस स्टेशन. तो याबद्दल अजून जास्त काही गोष्टी रिव्हील झालेल्या नाही आहेत. बट हे जे इथे न्यूज आपल्याला ही मिळते की 2035 हा एक त्यामध्ये एक नवीन आकडा आपल्याला दिसतोय की वी विल बी हॅव्हिंग अवर ओन स्पेस स्टेशन बाय 2035. तर हे जे आहे हे 2035 आपण जे म्हणतोय, तर मग हा नंबर नेमका आला कुठून, तर इन प्राईम मिनिस्टर्स स्पीच, प्राईम मिनिस्टरच्या स्पीच मध्ये आपल्याला हा आकडा तिथे बघायला मिळालेला आहे. प्राईम मिनिस्टरच्या स्पीच मध्ये हा आकडा आलेला आहे आणि त्यांनी मग हे 2035 भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन असेल त्याला भारतीय अंतरिक्ष स्टेशन असं नाव त्यांनी दिलेलं होतं, भारतीय अंतरिक्ष स्टेशन. आणि त्यामध्ये अजूनही ते पुढे अजून एक त्यांनी हिंट दिलेली होती की 2040 पर्यंत होऊ शकेल की आपण चंद्रावरती ह्युमन्स जे आहेत त्यांना पाठवू शकू. तर हे फक्त एक जस्ट हेडलाईन आलेली होती. ambitious project is slated to commence in 2035 and aims to become operational by 2040. तर हे तिथे एक न्यूज एवढी झालेली होती. आता ह्याला पुढे अजून काय काय होते ते अपडेट येत राहतील, पण ही एक बातमी 2035 पर्यंत आपण लॉन्च करतोय असं ते म्हणतात. आता स्पेस रिलेटेड जेव्हा आपण बोलतोय तर अजून एक हे मिशन आपल्याला माहिती पाहिजे, एक्सपो सॅट मिशन. एक्सपो सॅट मिशन म्हणजे काय, एक्स-रे पोलॅरिमीटर सॅटेलाइट. एक्स-रे पोलॅरिमीटर सॅटेलाइट एक्सपो सॅट कोणी लॉन्च केलेलं आहे, तर इस्रो.
हे इस्रोचं मिशन असणार आहे. इस्रोचं जे PSLV आहे, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, त्याच्या थ्रू आपण 1 जानेवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला सकाळी 9:10 हे मिशन लॉन्च करतोय, एक्सपोसॅट. आणि मग हे जे एक्सपोसॅट मिशन आहे ह्याच्याने होणार काय आहे, तर थ्रू दिस ॲस्ट्रॉनॉमर्स विल ट्राय टू अंडरस्टँड हाऊ दी एक्सरेज वर्क इन स्पेस. स्पेसमध्ये एक्सरेज कसे काम करतात हे समजून घेण्यासाठी हे एक्सपोसॅट मिशन हेल्प करेल ॲस्ट्रॉनॉमर्सला. अपार्ट फ्रॉम दॅट इट विल ऑल्सो एनेबल देम टू अनअर्थ न्यू इन्फॉर्मेशन अबाउट some of the major cosmic events that are occurring in the space. तर या गोष्टींमध्ये आपल्याला असं होणार आहे की जे रिसर्च करतात या फील्डमध्ये त्यांना एक प्रकारे फॅसिलिटी मिळणार आहे. एक्सपोसॅट मिशनमुळे काय होणार की एक्सरेज नेमके स्पेसमध्ये कसे वर्क करतात ते समजेल आणि वेगवेगळे कॉस्मिक इव्हेंट्स जे आहेत त्यांचा स्टडी करण्यासाठी पण मदत होईल. द सॅटेलाइट विल बी प्लेस्ड इन सर्क्युलर लो अर्थ ऑर्बिट. हे कुठे जाणार आहे, एक्सपोसॅट मिशन हे लो अर्थ ऑर्बिट मध्ये जाणार आहे आणि ओव्हरऑल हे ऑर्बिट किती 500 ते 700 किलोमीटर उंचावरचं लो अर्थ ऑर्बिट असणार आहे. याचं लाईफ स्पॅन पण ते सांगतायत की कमीत कमी 5 वर्ष या मिशनचा लाईफ स्पॅन राहणार आहे. ठीक आहे. सो एक्सपोसॅट मिशन हे आपल्याला माहिती पाहिजे. दिस इज समथिंग रिलेटेड टू एक्सरेज आणि हे इस्रोचं मिशन असणार आहे. 1 जानेवारीला आपण याला लॉन्च करतोय. आता यामध्ये एक जे पेलोड्स आहेत त्या पेलोडची जस्ट नावं आपल्याला माहिती पाहिजे. तसं पोलिक्स नावाचं हे पेलोड आहे. पोलिक्स म्हणजे काय, पोलॅरिमीटर इन्स्ट्रुमेंट इन एक्स रेज. पोलॅरिमीटर इन्स्ट्रुमेंट इन एक्स रेज. दिस विल बी मेन पेलोड ऑफ दिस एक्सपोसॅट मिशन. आणि यामध्ये बेसिकली काय काय होणार आहे, इट विल सर्व ॲज एक्सरे पोलॅरिमीटर आणि यामधून ओव्हरऑल एक्सरेचं बिहेवियर जे आहे ते स्टडी करण्यासाठी मदत होईल. So this will be designed for astronomical observations within the medium energy band, म्हणजे 8 ते 30 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट KeV. तर एवढ्या रेंजमध्ये पूर्ण तिथे एक्स रेज जे आहेत ते मॉनिटर करण्यासाठी तिथे मदत होणार आहे. अजून एक जे पेलोड आहे, पहिलं तर हे झालं पोलिक्स पेलोड, दुसरं आहे एक्सपेक्ट पेलोड, एक्सपेक्ट. आणि दिस विल बी अनदर पेलोड, त्याचा फुल फॉर्म इथे दिलेला आहे, एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी अँड टायमिंग इन्स्ट्रुमेंट. एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी अँड टायमिंग इन्स्ट्रुमेंट, दॅट इज एक्सपेक्ट. आणि मग हे जे असणार आहे, इट विल बी डिझाईन टू ऑफर फास्ट टायमिंग अँड स्पेक्ट्रोस्कोपिक रिझोल्युशन इन सॉफ्ट एक्सरेज. जे सॉफ्ट एक्सरेज आहेत त्याचा आपण काय म्हणू की रिलेटिव्हली कमी एनर्जी लेवलचे, 8 ते 30 म्हटलं ते जास्त एनर्जी झाली, पण इथं 0.8 to 15 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढ्या एनर्जी लेवलचे जे एक्सरेज असणार त्यांचे रिझोल्युशन मॉनिटर करता येतील आणि त्यांना क्विकली मॉनिटर करता येईल, यासाठी हे एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी अँड टायमिंग इन्स्ट्रुमेंट. तर हे बाकी तर पुढच्या गोष्टी झाल्या, पण कमीत कमी 2 पेलोडचे नावं लक्षात ठेवून घ्या, पोलिक्स पेलोड आणि एक्सपेक्ट पेलोड, जे आपल्याला एक्झाम्स मध्ये विचारले जाऊ शकतात किंवा हे कोणत्या मिशनचे हे पेलोड्स आहेत. आता पुढचा जो पार्ट येतो, पार्ट मित्रो ऍप. हे गव्हर्नन्स मध्ये आता येतोय. आपण आतापर्यंत स्पेस बद्दल बोलत होतो, गव्हर्नन्स मध्ये आता आपण येतोय आणि यात आपल्याला हे पार्ट मित्रो नावाचं एक ऍप बघायला मिळतंय. पार्ट मित्रो ऍप. आता हे आपल्याला माहिती पाहिजे की कोणी लॉन्च केलं, त्यानंतर याचं पर्पज काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तो पार्ट मित्रो ऍप हे कशासाठी आहे, टू प्रोव्हाइड इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अबाउट MSP, मिनिमम सपोर्ट प्राइस अँड ॲग्रोनॉमी टू ज्यूट फार्मर्स. किंवा शेतीबद्दल व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन त्यांना देण्यासाठी, शेतीचे वेगवेगळे जे इकॉनॉमिक आस्पेक्ट आहेत त्याबद्दल व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन देण्यासाठी, MSP बद्दल माहिती देण्यासाठी कोणाला, ज्यूट फार्मर्सला. तर पार्ट मित्रो ऍप हे कोणाशी रिलेटेड आहे, तर ज्यूट फार्मर्सशी रिलेटेड आहे. तर अशा प्रकारची त्या फार्मर्सला माहिती देण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्सने हे पार्ट मित्रो नावाचं एक मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलं. आता हे लॉन्च तर मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईलने केलं, पण ऍक्च्युअल मध्ये हे डेव्हलप कोणी केलेलं आहे, सो इट इज डेव्हलप्ड बाय ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. JCI म्हणजेच काय, ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर त्यांनी हे डेव्हलप केलेलं आहे. इन ॲडिशन टू
अबव थिंग्स जे इन्फॉर्मेशन आपण म्हणतोय, द लेटेस्ट ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस इन दी ज्यूट फार्मिंग, देन MSP या गोष्टी त्यामध्ये माहिती ऍप या ऍपद्वारे मिळणार आहेत. म्हणजे ॲग्रोनॉमिक प्रॅक्टिसेस काय आहेत, MSP बद्दलचे काही रिसेंट काही जर चेंजेस असतील तर ते, किंवा ज्यूट ग्रेडेशन पॅरामीटर्स, क्वालिटी ऑफ ज्यूट कशी तिथे चेक करायची, ज्यूट ग्रेडेशन पॅरामीटर्स, फार्मर सेंट्रिक स्कीम्स, जसं ज्यूट आय केअर नावाची ही स्कीम आहे मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्सची, ज्यूट आय केअर. तर या वेगवेगळ्या फार्मर सेंट्रिक ज्या स्कीम्स आहेत मिनिस्ट्रीच्या, त्या या ऍप वरती तिथे त्या स्कीम्स बद्दल माहिती दिली जाईल. वेदर फोरकास्ट यामध्ये सांगितले जातील. त्यानंतर इथे परचेस सेंटर्स कुठे कुठे आहेत, हे ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे, जिथे जाऊन तुम्ही तुमचा जो प्रोडक्ट आहे तो विकू शकता, तर त्यांचे लोकेशन्स हे ऍपद्वारे मिळू शकतील, ज्यूट परचेस सेंटर्स. त्यानंतर प्रोक्युअरमेंट पॉलिसीज काय आहेत गव्हर्नमेंटच्या, ते यावरून अपडेट त्या ऍपद्वारे मिळू शकेल. म्हणजे थोडक्यात काय, दिस ऍप कॅन बी अ वन स्टॉप सोल्युशन फॉर ज्यूट फार्मर्स. आणि मग त्या ऍपचं नाव काय आहे तर पार्ट मित्रो ऍप. पार्ट मित्रो ऍप लक्षात ठेवा. पार्ट मित्रो ऍप मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईलचं हे ऍप आहे, डेव्हलप केलेलं आहे ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने, आणि हे बेसिकली ज्यूट फार्मर्सशी रिलेटेड आहे. ठीक आहे, ओके. आता अजून पुढे हे एक ज्यूट सिम्पोजियम, त्यातल्या एक लक्षात ठेवा, ज्यूट सिम्पोजियम. ज्यूट सिम्पोजियम काय असतं, इट इज ऑर्गनाइज्ड टू क्रिएट अवेअरनेस अँड पॉप्युलराइज, एक तर अवेअरनेस क्रिएट करणं अँड पॉप्युलराइज दी टेक्निकल टेक्सटाईल, ज्यूट बेस्ड टेक्निकल टेक्सटाईल जे आहेत त्यांना पॉप्युलराइज करणं, हे या ज्यूट सिम्पोजियमचं काम राहतं. आणि मग या रिलेटेड बेसिकली ज्यूट जिओ टेक्सटाईल जे असतात, ज्यूट जिओ टेक्सटाईल्स, तर त्या ज्यूट जिओ टेक्सटाईल्सला प्रमोट करण्यासाठी हे ज्यूट सिम्पोजियम इथे कंडक्ट केलं जातं. एक प्रकारची एक कॉन्फरन्स आहे, अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हे ज्यूट सिम्पोजियम क्रिएट केलं जातं. ठीक आहे, तर याबद्दलच्या अजून गोष्टी पुढे तुम्हाला इकॉनॉमी वाचताना काही जिओ टेक्सटाईल्स बद्दल माहिती मिळेल, सो ती माहिती अजून यामध्ये अपडेटेड तुम्ही ऍड करा. ज्यूट जिओ टेक्सटाईल हे चर्चेमध्ये आहेत. ठीक आहे, आता पुढचा भाग आपण बघू. पुढचा भाग आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे नवीन गाईडलाईन्स, ECI म्हणजेच काय, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे नवीन गाईडलाईन्स. हे आपल्याला मेन्स मध्ये कामात येऊ शकेल. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांचे नवीन गाईडलाईन्स. आता गाईडलाईन्स कोणाशी रिलेटेड आहेत, दीज आर गाईडलाईन्स विच आर रिलेटेड टू दिव्यांग्स, पर्सन्स विथ डिसॅबिलिटी, त्यांच्या रिलेटेड हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे हे गाईडलाईन्स आहेत, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आता गाईडलाईन्स मध्ये आपल्याला बेसिकली काय काय त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे थोडक्यात ह्या अशा काही गाईडलाईन्स आहेत की ज्या पॉलिटिकल पार्टीजना हे एक तिथे सांगण्याचा प्रयत्न करतायत की यू शुड बी सेन्सिटिव्ह whenever you are having any kind of policy or whenever you are doing any kind of activity, specifically you should be sensitive related to persons with disability. तर मग नेमकं काय इथे गाईडलाईन्स मध्ये सांगितलं जात आहे, तर सॅलियंट फीचर्स या गाईडलाईन्सचे काय काय. तर सगळ्यात पहिले आपल्याला दिसतं इथं की पॉलिटिकल पार्टीज ना ते म्हणतात, आणि त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना हे म्हणतात की political parties and their representatives should not use ill or derogatory or insulting reference, on disability or persons with disability. असं कोणताही प्रकारचा रेफरन्स तुम्ही वापरणार नाही इन एनी पब्लिक स्टेटमेंट और स्पीच. किंवा तुम्ही एखादा लेख लिहिताय तर त्या लेखामधून पण, एखाद्या आर्टिकल मधून, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू देताय तर त्या इंटरव्ह्यू मधून पण या प्रकारच्या गोष्टी तुम्ही बोलल्या नाही पाहिजे. तर हे पहिलं गाईडलाईन तिथे सांगितले गेलेले आहे की दे शुड नॉट यूज, एक प्रकारे हे कंपल्सरीली तिथे सांगितलं जातं, शुड नॉट यूज सच काइंड ऑफ लँग्वेज. ठीक आहे, अजून काय काय या गाईडलाईन्स मध्ये येते, ऑल पॉलिटिकल पार्टीज should ensure and should declare, सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी हे एन्श्युअर केलं पाहिजे आणि हे डिक्लेअर केलं पाहिजे त्यांच्या वेबसाईट वरती that they will use disability and gender sensitive language. Also they will have such kind of etiquettes
as well as they will respect the inherent human equality, they will respect the ideals of equity, dignity and autonomy. आणि हे प्रॉपरली त्यांच्या वेबसाईट वरती त्यांनी डिक्लेअर करायचं आहे की या वेबसाईट वरती जे काही लिहिलं जाईल ते या जेंडर सेन्सिटिव्ह, डिसॅबिलिटी सेन्सिटिव्ह लँग्वेजेसला धरूनच असणार. त्यासोबतच त्यांचे जे ओव्हरऑल या वेबसाईट वरती जे काही लिहिलं जाईल दॅट विल बी इन लाईन विथ इक्वालिटी, इक्विटी, डिग्निटी अँड ऑटोनॉमी. ठीक आहे, हा एक पार्ट झाला. त्यानंतर ऑल पॉलिटिकल पार्टीज शॅल मेक देअर पब्लिक स्पीचेस or campaigns or activities or events accessible to all citizens. म्हणजे एखादा समजा रॅली होतीये तर किंवा एखादं पब्लिक स्पीच तिथे केलं जात आहे तर त्या केसमध्ये तिथे सगळे लोक येऊ शकले पाहिजेत असं तिथे केलं पाहिजे. म्हणजे नुसत्या पायऱ्या न ठेवता तिथे रॅम्प पण लावले पाहिजे जेणेकरून पर्सन्स विथ डिसॅबिलिटी तिथे येऊ शकतील. सो अशा पद्धतीचा पण तिथे प्रोव्हिजन त्यांनी केलेलं आहे. देन political parties may endeavor to include more persons with disability at levels such as members. म्हणजे पॉलिटिकल पार्टी मध्ये हा प्रयत्न झाला पाहिजे की पर्सन्स विथ डिसॅबिलिटी जे आहेत त्यांना देखील मेंबरशिप दिली गेली पाहिजे, त्यांना देखील पार्टी वर्कर म्हणून तिथे इन्क्लूड केलं गेलं पाहिजे सो दॅट तिथे एका पद्धतीने काय होईल की त्या पार्टीमध्ये जो ॲटिट्यूडनल बॅरियर आहे तो ब्रेक होईल. की असं नाही होणार की there is wrong attitude towards looking at persons with disability आणि ओव्हरऑल इथे एक चांगला मेसेज इथे लोकांमध्ये जाईल. तर या वेगवेगळ्या गाईडलाईन्स इथे सांगितल्या गेलेल्या आहेत रिगार्डिंग पर्सन्स विथ डिसॅबिलिटी. ठीक आहे, सो दिस इज वन इम्पॉर्टंट न्यूज. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या या नवीन गाईडलाईन्स आहेत. दिस कॅन बी इम्पॉर्टंट. आता पुढचा जो भाग आहे, पुढचा भाग आहे वर्ल्ड ओडिया लँग्वेज कॉन्फरन्स. वर्ल्ड ओडिया लँग्वेज कॉन्फरन्स. आता ही जी कॉन्फरन्स आहे फेब्रुवारी 2024 मध्ये कंडक्ट केली जाणार आहे. पहिले तर हे आपल्याला माहिती पाहिजे 2024 फेब्रुवारी 2024 वर्ल्ड ओडिया लँग्वेज कॉन्फरन्स. आता हे कोणी अनाऊन्स केलेलं आहे तर ओडिशा गव्हर्नमेंटनी अनाऊन्स केलेलं आहे. ओडिशा गव्हर्नमेंटनी हे अनाऊन्स केलेलं आहे की ओडिशा विल बी होस्टिंग दी फर्स्ट एव्हर. या आधी असं कधी झालेलं नाहीये, फर्स्ट एव्हर आहे. दे विल बी होस्टिंग फर्स्ट एव्हर विश्व ओडिया भाषा संमेलन. ठीक आहे, विश्व ओडिया भाषा संमेलन. तर हे म्हणजेच वर्ल्ड ओडिया लँग्वेज कॉन्फरन्स हे ओडिशा गव्हर्नमेंट होस्ट करणार आहे. दिस विल बी दी फर्स्ट एव्हर आणि हे फेब्रुवारी 2024 मध्ये तिथे कंडक्ट केलं जाणार आहे. आणि मग अल्टिमेटली यामधून काय तर या लँग्वेजला पॉप्युलराइज करण्यासाठी, स्प्रेड करण्यासाठी इथे हे कॉन्फरन्स घेतली जाणार आहे. आता यामध्ये वेगवेगळ्या भागामधून लोकांना इन्व्हाइट देखील केलं जाणार आहे. नॅशनल लेवलवरती, इंटरनॅशनल लेवलवरती जे लँग्वेज एक्सपर्ट्स असतात त्यांना इथे इन्व्हाइट केलं जाणार आहे. वेगवेगळे जे लिंग्विस्टिक फील्ड्समध्ये रिसर्च करणारे लोक आहेत त्यांना इथे इन्व्हाइट केलं जाणार आहे. आणि ओव्हरऑल सगळ्यांचं एक सजेशन, सगळ्यांचं एक ओव्हरऑल डिस्कशन या कॉन्फरन्समध्ये होईल. आता ओडियाबद्दल बोलायचं झालं तर ओडिया आपली एक क्लासिकल लँग्वेज आहे. क्लासिकल लँग्वेज आहे, 6th इंडियन लँग्वेज फॉलोविंग मलयालम. मलयालम एक क्लासिकल लँग्वेज, तेलुगू, कन्नडा, संस्कृत आणि त्यानंतर तामिळ. या 5 भाषांच्या नंतर ओडिया ही एक 6वी क्लासिकल लँग्वेज इथे आपली आहे. टोटल 6 क्लासिकल लँग्वेज आहे आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे कधी डिक्लेअर झालं होतं व ओडिया आपली क्लासिकल लँग्वेज असेल तर फेब्रुवारी 2014 मध्ये हे डिक्लेअर झालेलं होतं. आणि आता एक्झॅक्टली 10 वर्षानंतर ही एक कॉन्फरन्स इथे घेतली जाते. तर मग हे एक लक्षात राहू द्या की कोणते कोणते आपले क्लासिकल लँग्वेजेस आहेत त्यावरती काही ना काहीतरी विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, आता या आधी ओडिशामध्ये जे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे त्यांनी एक बिल पण क्लिअर केलेलं होतं, ओडिशा ऑफिशियल लँग्वेज अमेंडमेंट बिल 2018. आणि मग यामध्ये काही पेनल प्रोव्हिजन्स इन्क्लूड केले गेले होते फॉर नॉट युझिंग ओडिया लँग्वेज. पेनल प्रोव्हिजन आणलेले होते फॉर नॉट युझिंग ओडिया लँग्वेज बाय द स्टेट गव्हर्नमेंट ऑफिशियल्स इन ऑफिशियल कम्युनिकेशन. दिस इज ऑल्सो वन पार्ट. कायदा पण त्यांनी पास केलेला आहे, क्लिअर केलेला आहे किंवा जे कोणी स्टेट गव्हर्नमेंट ऑफिशियल असतील
त्यांनी जर त्यांच्या ऑफिशियल कम्युनिकेशन मध्ये जर ओडिया लँग्वेजचा वापर नाही केला तर त्यांना पेनल प्रोव्हिजन्स अनाउन्स केले गेले होते. सो दिस इज ऑल्सो वन पार्ट जो इथे झालेला आहे. आता या ज्या गोष्टी आहेत या कुठे ना कुठे आपण बोलतोय की लँग्वेजच्या प्रमोशनसाठी कोणत्या कोणत्या भागात काय काय केलं जाते. सो दिस कॅन बी अ बिट स्ट्रिक्टर कारण इथे पेनल प्रोव्हिजन्स बद्दल बोललं जात आहे. बट दिस इज वन वे की एका बाजूने ते कायद्याच्या थ्रू ह्या गोष्टी करतायत, दुसऱ्या बाजूने ते अशा पद्धतीचे कॉन्फरन्सेस तिथे घेत आहेत, संमेलन तिथे ऑर्गनाइज करतात. सो दिस इज वन पार्ट. ओके, आता इथून अजून काय काय गोष्टी ते सांगतायत तर एक तर हे लँग्वेज बद्दल हे आपल्याला माहिती पाहिजे किंवा कुठे काय चालू आहे. तर हे वर्ल्ड ओडिया लँग्वेज कॉन्फरन्स दिस इज वन पार्ट विच यू नीड टू नो. आणि मग हे क्लासिकल लँग्वेज बद्दल आपल्याला तिथे माहिती पाहिजे. आता पुढचा जो एक फॅक्ट महत्वाची होती, ग्लोबल स्टडी ऑन होमिसाइड. ग्लोबल स्टडी ऑन होमिसाइड. तर ही जी स्टडी आहे एक प्रकारे हा रिपोर्टच आहे, ग्लोबल स्टडी ऑन होमिसाइड नावाचा रिपोर्ट आहे. हा कोण तिथे पब्लिश करतंय हे विचारलं जाऊ शकेल. इट इज पब्लिश्ड बाय युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम. United Nations Office on Drugs and Crime, and it is an effort to reveal and delve into the facts behind violence. Violence का बरं होतोय त्याबद्दलची ही पूर्ण चर्चा आहे. To try and identify notable trends and to inform policies and solutions regarding the same. तर व्हायलन्स जगाच्या कोणत्याही भागामध्ये कोणत्या कोणत्या कारणांमुळे व्हायलन्स होतो आणि त्यासाठी काय पॉलिसी चेंजेस आपल्याला करता येतील, त्यासाठी काय सोल्युशन असतील, हे पूर्ण या रिपोर्ट मध्ये लिहिलेलं असतं. तर फक्त आता हे एवढं एक लक्षात ठेवा, ग्लोबल स्टडी ऑन होमिसाइड हे कोण रिलीज करते तर युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम. ठीक आहे. आता पुढची बातमी आहे, आसाम अनवेल एम्बिशियस 10 cities डेव्हलपमेंट कॉन्सेप्ट फॉर अर्बन ग्रोथ इन आसाम. हे डायरेक्टली विचारतील असं किंवा 10 cities डेव्हलपमेंट कॉन्सेप्ट कोणत्या राज्य सरकारची आहे. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. आसामची ही कॉन्सेप्ट आहे की त्या भागामध्ये अर्बन एरियाज जे आहेत त्याला ग्रो करण्यासाठी ही कॉन्सेप्ट त्यांनी वापरलेली आहे किंवा वापरणार आहे. सो इन अ स्ट्रॅटेजिक मूव्ह टुवर्ड्स प्लॅन्ड अँड रॅपिड अर्बन डेव्हलपमेंट. महत्वाचं आहे, प्लॅन्ड असली पाहिजे. रॅपिड असणं एक गोष्ट झाली पण त्यासोबतच प्लॅन्ड डेव्हलपमेंट असली पाहिजे. आणि त्यासाठी आसाम गव्हर्नमेंटनी हे एक इथे इनिशिएटिव्ह हा लॉन्च केलेला आहे. त्याचं काय नाव आहे, 10 cities डेव्हलपमेंट कॉन्सेप्ट. याला तिकडच्या भाषेमध्ये दोह शाहेर एक रुपायन असं तिथे म्हणतात. दो शाहेर एक रुपायन, दो शाहेर एक रुपायन, 10 cities डेव्हलपमेंट कॉन्सेप्ट. तर आता यामध्ये बेसिकली ते काय करणार आहेत तर त्या जे काही तिथे शहर सिलेक्ट केले जाणार आहेत, जे काही रिजन सिलेक्ट केले जाणार आहेत त्यांना कम्प्लिटली हॉलिस्टिक वे मध्ये ट्रान्सफॉर्म करण्यासाठी हे केलं जाणार आहे. मग आता ते 10 शहरं जे ते म्हणतायत की ज्यांना ट्रान्सफॉर्म करणार आहेत, ते डेव्हलप करणार आहेत, तर त्या 10 शहरांचे नावं कोणते कोणते आहेत तर इथे त्यांनी ते पण सांगितलेलं होतं. सिलचर आहे, दिब्रुगड आहे, नागाव आहे, नागाव, त्यानंतर बोंगाईगाव येते, BO असलं पाहिजे, बोंगाईगाव, त्यानंतर विश्वनाथ चरियाली हे एक ठिकाण आहे, त्यानंतर करीमगंज, तिनसुकिया, कोलाघाट, जोरहाट विच इज ऑलरेडी अ मेजर अर्बन सेंटर, तेजपूर, शिवसागर, शिवसागर आणि शेवटं म्हणजे काय नॉर्थ लखीमपूर. तर हे टोटल 10 जागा आहेत आणि या 10 जागांना, या 10 शहरांना ते हॉलिस्टिक वे मध्ये डेव्हलप करण्यासाठी हे दो शाहेर एक रुपायन म्हणजे 10 cities डेव्हलपमेंट कॉन्सेप्ट ही तिथे अनाउन्स झालेली आहे. तर कोणाचं हे लक्षात ठेवायचंय, आसाम गव्हर्नमेंटचं आहे. ठीक आहे. आता पुढची बातमी आहे, अनप्रेसिडेंटेड हीट वेव्ह इन मादागास्कर. डाऊन टू अर्थ मध्ये बातमी आलेली होती. एक जनरल आयडिया आपल्याला असली पाहिजे की कोणत्या कोणत्या भागामध्ये काय काय इश्यूज सुरू आहेत. तर मादागास्कर मध्ये मोठ्या प्रमाणात तिथे हीट वेव्ह आल्याचं आपल्याला दिसतंय. आता याबद्दल पहिले तर काही फॅक्ट्स आपल्याला माहिती पाहिजे. मादागास्कर म्हणजे आफ्रिका खंडापासून वेगळा झालेला भाग, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी आणि त्या रिलेटेड आपण जे वाचतो किंवा मादागास्कर इज अ कॉन्टिनेंटल आयलँड, जे आधी एका कॉन्टिनेंटचा भाग होता पण आता वेगळा झालेला आहे. तर मादागास्कर विच इज वर्ल्ड 4th लार्जेस्ट आयलँड,
जगातलं 4थ्या नंबरचं सगळ्यात मोठं आयलँड अँड सेकंड लार्जेस्ट आयलँड कंट्री. तर देश जर म्हणलं तर इट इज सेकंड लार्जेस्ट आयलँड कंट्री. आणि मग या भागामध्ये आपल्याला एकतर मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी बघायला मिळते, तो एक तिथे अँगल तर आहेच. पण हे जे इंडियन ओशन मधले हे जे कंट्री आहे ही, इट इज बेसिकली फेसिंग अ लॉट ऑफ इश्यू. कारण मागच्या 2 महिन्यापासून इथे हीट वेव्स बघायला मिळतात. टेम्परेचर्स अनप्रेसिडेंटेबल वे मध्येच वाढलेले आपल्याला बघायला मिळतात. अनप्रेसिडेंटेड वे मध्ये टेम्परेचर वाढतात आणि हे एक कन्सर्न आहे. कारण इथे बेसिकली काय झालेलं आहे की तापमान तर एकतर खूप जास्त आहे, पण त्यासोबतच इथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सोशो इकॉनॉमिक इश्यूज बघायला मिळतात आणि लोकांच्या लाईफमध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत. पण टेम्परेचर वाढल्यामुळे त्या प्रॉब्लेम मध्ये अजून भर पडू शकते असं एक इथे चिन्ह दिसतंय. तर इथे पुढे सांगितलेलं आहे, द स्टडी ऑल्सो फाउंड दॅट people living in Madagascar are highly vulnerable to extreme heat. तर टेम्परेचर वाढले तर लोकांची व्हलनरॅबिलिटी खूप जास्त आहे तिथं. आणि इथे त्यांनी म्हटलेलं आहे की 91% किती 91% इथली जी लोकसंख्या आहे ती पॉवर्टी मध्येच आहे. 91% लोक गरीब आहेत आणि त्यासोबतच 50% असे आहेत की ज्यांना प्रॉपर पाणी किंवा इलेक्ट्रिसिटी यांचा ऍक्सेस देखील नाही. अर्धे लोक असे आहेत की ज्यांच्याकडे इलेक्ट्रिसिटीचा ऍक्सेस नाही. अर्धे लोक असे आहेत की ज्यांच्याकडे स्वच्छ पाण्याचा ऍक्सेस नाही. तर त्यामुळे लोक अशा परिस्थितीमध्ये या गोष्टींसोबत डील करू शकणार नाही. हा एक इथे कन्सर्न तिथे बघायला मिळतो. ठीक आहे. सो मादागास्कर याला नकाशावरती हे आपण जर बघितलं तर आफ्रिका खंड, त्याच्या बाजूला एक एक पूर्ण मादागास्कर हा देश आहे आणि मध्ये आपल्याला मोझांबिक चॅनल बघायला मिळते. तर हे मॅप वरती लोकेशन क्लिअर ठेवा. मोझांबिक चॅनल मध्ये आपल्याला तिथे बघायला मिळते. आता पुढची बातमी आहे, कॅबिनेट अप्रूव्ह टर्म ऑफ रेफरन्स फॉर 16th फायनान्स कमिशन. कॅबिनेट अप्रूव्ह टर्म ऑफ रेफरन्स फॉर 16th फायनान्स कमिशन. तर एकतर हे आर्टिकल 280 या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला माहिती पाहिजे. आर्टिकल 280 फायनान्स कमिशन एस्टॅब्लिश्ड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया एव्हरी 5 years. आणि मग आता हे 16वं फायनान्स कमिशन कॅबिनेटने याचे टर्म ऑफ रेफरन्स अप्रूव्ह केलेले आहेत. तर इथे त्यांनी त्याबद्दल माहिती दिली होती. टर्म ऑफ रेफरन्स फॉर 16th फायनान्स कमिशन will be notified in due course of time. The 16th Finance Commission's recommendation upon the acceptance by the government would be for period of 5 years. आणि मग कधीपासून हे रिकमेंडेशन अप्लाय होतील? 16व्या फायनान्स कमिशनचे 1 एप्रिल 2026 पासून हे रिकमेंडेशन अप्लाय होतील. ठीक आहे. सो 5 years कमेन्सिंग एप्रिल 1st 2026. ठीक आहे. तर आता इथे मग त्यांनी हे पण दिलेलं आहे, आर्टिकल 280 क्लॉज 1 यामध्ये आपल्याला फायनान्स कमिशन बद्दलच्या पूर्ण प्रोव्हिजन्स इथे बघायला मिळतात. तर कशा पद्धतीने इथे नेट प्रोसीड जे आहेत, टॅक्सेसचे नेट प्रोसीड जे आहेत हे डिस्ट्रीब्यूट करणं बिटवीन द युनियन अँड स्टेट, त्यासाठी फायनान्स कमिशन काय करत असते तर तो फॉर्म्युला बनवत असते. आणि मग त्यासाठी हे टर्म ऑफ रेफरन्सेस तिथे अप्रूव्ह झालेले आहेत. हे आपल्याला माहिती पाहिजे हे कोण तिथे याला एस्टॅब्लिश करते. फायनान्स कमिशनला प्रेसिडेंट एस्टॅब्लिश करणं. ठीक आहे. आणि हे जे आता रिकमेंडेशन असतील ते 2026 पासून तिथे लागू होणार. ठीक आहे. तर ही एक बातमी तिथे आलेली आहे जे पॉलिटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला दिसते. आता हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न बघा, एक करंट अफेअर्स मध्ये हा भाग आलेला होता. काय म्हणतायत, अ फिनॉमेना इन विच द व्हॅल्यू ऑफ बँक नोट इन सर्क्युलेशन, जे काही बँक नोट सर्क्युलेशन मध्ये आहेत त्यांची व्हॅल्यू तिथे वाढती आहे, पण त्या करन्सीचा ऍज अ पेमेंट इन्स्ट्रुमेंट वापर जो आहे तो कमी होतोय. आणि मग अशा प्रकारचा जो फिनॉमेना आहे जिथे काय होतंय, तिथे काय होतंय तर व्हॅल्यू जी आहे, व्हॅल्यू ऑफ बँक नोट इन सर्क्युलेशन इज रायझिंग बट डेस्पाइट द फॉल इन देअर यूज ॲज पेमेंट इन्स्ट्रुमेंट. म्हणजे त्याचा वापर कमी होतोय पण व्हॅल्यू वाढते. आता हा जो फिनॉमेना आहे त्याला नेमकं काय म्हणतात, काय म्हणतात, हा जो फिनॉमेना आहे त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए करन्सी डिमांड पॅराडॉक्स म्हणतात, ऑप्शन बी फिस्कल डेफिसिट म्हणतात, ऑप्शन सी पॅराडॉक्स ऑफ बँक नोट म्हणतात, की ऑप्शन डी बोथ ए अँड सी. आता हे कावर आपण हा प्रश्न असं इथे बघतोय कारण
इथं झालं असं की आरबीआयचा एक याबद्दल एक रिसर्च पेपर आलेला आहे रिगार्डिंग द करन्सी डिमांड पॅराडॉक्स और द अदर नेम ऑफ दॅट इज पॅराडॉक्स ऑफ बँक नोट्स. जिथे हे होतंय की एखाद्या करन्सीचा ओव्हरऑल यूज जर आपण बघितला तर कमी होतोय, पण तरी त्याची व्हॅल्यू जी आहे करन्सीची ती वाढते. सो येस, इट इज नोन ॲज करन्सी डिमांड पॅराडॉक्स और इट इज ऑल्सो नोन ॲज पॅराडॉक्स ऑफ बँक नोट्स. त्यामुळे उत्तर याचं डी इथे असणार. आणि इथे जर आपण बघितलं तर हा पूर्ण एक न्यूज इथे आलेली होती, त्यात ते सांगतायत की आरबीआयचा हा पूर्ण एक रिपोर्ट आहे आरबीआयचा. इथे तुम्ही जर बघितलं कॅश वर्सेस डिजिटल पेमेंट, रिपोर्टचं नाव लक्षात ठेवा, कॅश वर्सेस डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन्स इन इंडिया, पूर्ण नाव आहे ते कॅश वर्सेस डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन्स इन इंडिया डिकोडिंग दी करन्सी डिमांड पॅराडॉक्स, यालाच पॅराडॉक्स ऑफ बँक नोट असं देखील म्हणलं जाते. आणि मग हे नेमकं काय आहे करन्सी डिमांड पॅराडॉक्स ते आपण आता इथे बघितलं. ठीक आहे, तर अशा ज्या बातम्या असतात टर्मिनॉलॉजी, स्पेसिफिकली ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपल्याला व्यवस्थितपणे तिथे माहिती असणं गरजेचं राहतं. ठीक आहे, आता पुढची बातमी बघू आपण. पुढचा हा प्रश्न आहे त्यामधून ही बातमी आपण बघू. प्रश्न काय आहे, पार्थेनॉन स्कल्पचर्स, पार्थेनॉन स्कल्पचर्स रिसेंटली इन न्यूज आर फ्रॉम विच रिजन. पार्थेनॉन स्कल्पचर्स हे कोणत्या भागामधून आहे? ऑप्शन ए रोम जो इटलीमध्ये आहे, ग्रीस मधला हा हे स्कल्पचर्स आहेत, का इस्तानबुल मधले आहेत की जावा मधले आहेत. 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऍक्च्युली पार्थेनॉन स्कल्पचर्स जे आहेत हे ग्रीक स्कल्पचर्स आहेत, पण आत्ता हे का बरं न्यूज मध्ये आहेत मग पार्थेनॉन स्कल्पचर्स? कारण इथं झालं असं आहे की हे जे पार्थेनॉन स्कल्पचर्स आहेत, हे जे सगळे स्टॅच्यूज आहेत, हे ब्रिटनच्या एका म्युझियम मध्ये आहेत आणि ब्रिटन याला परत द्यायला तयार नाही, असा ओव्हरऑल मुद्दा आहे. तर जर आपण बघितलं, ब्रिटन्स प्राईम मिनिस्टर ऋषी सुनक हॅज कॅन्सल्ड अ प्लॅन्ड मीटिंग with his Greek counterpart, sparking a diplomatic row over the status of 2500-year-old Parthenon sculptures. 2500 वर्ष जुने हे सगळे स्कल्पचर्स आहेत जे ब्रिटिश म्युझियम मध्ये ठेवलेले आहेत. आणि ग्रीसने म्हणलेलं आहे की आम्हाला हे आमचे जे स्कल्पचर्स आहेत ते परत द्या, पण युनायटेड किंगडमने हे देण्यास नकार दिलेला आहे. तर हा ग्रीस आणि युनायटेड किंगडम यांच्यामधला पूर्ण हा वादाचा विषय. ठीक आहे, तर पार्थेनॉन स्कल्पचर्स हे लक्षात राहू द्या, हे ग्रीक स्कल्पचर्स आहेत. इन बिटवीन हे असे जे काही वेगवेगळे अवॉर्ड्स अनाऊन्स झालेले आहेत त्यांचे विनर्स आपल्याला माहिती पाहिजे. तसं हा बुकर प्राइज असते, बुकर प्राइज 2023 साठी हे जे बुकर प्राइज आहे हे कोणाला मिळालं, तर ह्या पुस्तकाला मिळाले. इथे नाव पण दाखवलेलं आहे, प्रॉफिट सॉन्ग. प्रॉफिट सॉन्ग नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिलेलं आहे पॉल लिंच यांनी. पॉल लिंच यांचे पुस्तक आहे प्रॉफिट सॉन्ग आणि याला बुकर प्राइज अवॉर्ड मिळालेला आहे 2023 चा. एक तर बुकर प्राइज एक गोष्ट झाली आणि दुसरं एक अजून एक असतं इंटरनॅशनल बुकर प्राइज. जे दोन वेगवेगळे अवॉर्ड आहेत, नुसतं बुकर प्राइज एक वेगळं असतं आणि इंटरनॅशनल बुकर प्राइज. तर मग 2023 चं इंटरनॅशनल बुकर प्राइज कोणाला मिळालं, तर हे इथे नाव त्यांनी दिलेलं आहे जॉर्जी गॉस्पॉडिनोव आणि दुसरं एक आहे अँजेला रॉडेल. तर हे दोन आहेत, जॉर्जी गॉस्पॉडिनोव आणि अँजेला रॉडेल. यांना इंटरनॅशनल बुकर प्राइज 2023 हे मिळालेलं आहे. आणि या दोघांनी मिळून इथे एक नॉवेल लिहिलेलं होतं, त्या नॉवेलचं नाव होतं टाइम शेल्टर. तर त्या टाइम शेल्टर नावाच्या नॉवेलसाठी या दोघांना तिथे इंटरनॅशनल बुकर प्राइज मिळालेलं आहे. मग बुकर प्राइज आणि इंटरनॅशनल बुकर प्राइज हे दोन्हीही आपल्याला कोणाला मिळालेले आहेत या वर्षी ते माहिती पाहिजे. आता अजून एक इथे बातमी आलेली आहे रिगार्डिंग दी स्पेसीज. बऱ्याच वेळेस काय होतं की वेगवेगळ्या स्पेसीज आपल्याला सापडतात आणि त्याबद्दल आपल्याला एक जनरल आयडिया असली पाहिजे की कोणत्या भागामध्ये कोणत्या स्पेसीज सापडलेल्या आहेत. तर ही जी पहिली बातमी इथे होती ही ब्राझील मधली होती आणि ब्राझीलचे जे जिओलॉजिकल सर्व्हिसेस आहेत त्यांनी हे अनाऊन्स केलं की आम्हाला एक नवीन स्पेसीज सापडलेलं आहे. कोणाचं, तर डायनोसॉरचं. So new species of dinosaur, a speedy animal that lived in the desert during early Cretaceous period. तर त्याचे फॉसिल्स यांना सापडले. डायनासॉर सापडला म्हणजे जिवंत सापडला असं आपण म्हणत नाहीये, तर फॉसिल्स आपण म्हणतोय. आता हे जे नवीन स्पेसी आहे ते क्रेटॅशियस पिरियड मध्ये राहत होतं असं ते म्हणतात. आणि मग त्याचं नाव काय होतं, पॅरलोविक्नस रॅपिडस.
फॅर्लोविक्नस रॅपिडस हे एक डायनासॉर स्पेसी आहे. डायनासॉर म्हटलं तर नॉर्मली आपण काय इमॅजिन करतो की इट विल बी लाईक ह्यूज काइंड ऑफ स्पेसी, पण हे फॅर्लोविक्नस रॅपिडस इट इज अ स्मॉल कार्निवोरस एनिमल अबाउट द साइज ऑफ मॉडर्न डे सेरिएमा बर्ड. एक छोटा पक्षी आहे, पक्ष्याच्या आकाराचा पूर्ण तो डायनासॉरचा स्पेसी आहे. आणि तिथे त्यांनी म्हणलेले की त्याची उंची जर बघितली तर फक्त 2 ते 3 फुटाचे एवढी उंची त्याची असणार अकॉर्डिंग टू दी ओव्हरऑल स्टडी बाय रिसर्चर्स. आणि मग हे काय आहे तर स्पेसी ऑफ डायनासॉर आहे, हे महत्वाचं आहे. स्पेसी ऑफ डायनासॉर फॅर्लोविक्नस रॅपिडस असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. आता अजून काय काय अशा डिस्कव्हरीज रिसेंट टाइम मध्ये झाल्या ते पण आपल्याला ट्रॅक ठेवणं गरजेचं आहे. जसं इथे जर आपण बघितलं थायलंडमध्ये एक नवीन ट्रायलोबाइट स्पेसी तिथे सापडलेल्या आहेत. अनअर्थिंग 10 न्यू स्पेसीज ऑफ ट्रायलोबाइट. आणि ट्रायलोबाइट म्हणजे काय तर हे एक्सटिंक्ट झालेले आर्थ्रोपॉड आहेत. तर आर्थ्रोपॉड आहेत ते, आणि त्यांच्या स्पेसीज म्हणजे ते ट्रायलोबाइट त्या स्पेसीचं नाव आहे, जे एक आर्थ्रोपॉड आहे, हे थायलंडमध्ये सापडलेले. दुसरीकडे जर आपण बघितलं तर ब्राझीलमध्ये जे पॅलिओन्टॉलॉजिस्ट आहेत, जे फॉसिल्सची स्टडी करणारे जे लोक आहेत पॅलिओन्टॉलॉजिस्ट, तर त्यांना एक तर अजून एक इथे स्पेसी सापडलेला आहे. त्या स्पेसीचं नाव आहे एमॅनॉसॉरस लेस्बिटी. एमॅनॉसॉरस लेस्बिटी. आणि हा बेसिकली एक तिथे प्राण्याचं एक फॉसिल जे आहे ते त्यांना सापडलेलं आहे. आणि मग हे जे प्राण्याचं नाव आहे एमॅनॉसॉरस लेस्बिटी, आणि स्पेसीचं नाव काय आहे सिलेसॉर हा एक स्पेसी आहे, आणि त्याच्या अंडर हे प्राणी एमॅनॉसॉरस नेस्बिटी हे तिथे ब्राझीलमध्ये सापडलेलं आहे. तर अशा प्रकारचे नावं परीक्षेमध्ये येतात. तसंच अजून जर आपण म्हटलं मिझोराममध्ये, आपल्याकडे मिझोराममध्ये एक क्रायटोडॅक्टिलस वॅरेंटेनिस हा एक जेको आहे, म्हणजे एक प्रकारे लिझार्ड टाइप जो प्राणी असतो, तर हा एक लिझार्ड सापडलेला आहे. कुठं तर मिझोराममध्ये. त्याचं नाव काय आहे क्रायटोडॅक्टिलस वॅरेंटेनिस. ठीक आहे. तर हा एक लिझार्ड आहे, जेको आहे, जो मिझोरामच्या भागामध्ये सापडलेला आहे. आता आपण जो प्राणी बोलत होतो फॅलोरॉकिनस रॅपिडस, तो जो प्राणी होता तो काही असा प्राणी तो दिसत होता, असं त्यांचं एक व्हिज्युअल आयडिया त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. तर हे नावं प्रोनाऊन्स करायला बरेच अवघड नावं असतात, पण आपल्याला हे जस्ट एक आयडिया असली पाहिजे की असा प्राणी आहे, तर हा कोणत्या भागामध्ये सापडलेला आहे. एकतर कधी कधी काय होतं की लाईव्ह काही भागामध्ये प्राणी सापडतात, काही असं होतं की फॉसिल सापडतात. तर आपल्याला एक आयडिया तिथे असली पाहिजे. आता हा एक प्रश्न बघा, हेडक्वार्टर ऑफ इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे. तर एक तर आहे जिनिव्हामध्ये स्वित्झर्लंड, का मनिला फिलिपाईन्स मध्ये आहे, का पॅरिस मध्ये आहे, का लंडन मध्ये आहे. इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन. आता या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की हा प्रश्न आपण का बरं विचारतोय. तो करंट अफेअर्सचं आपलं हे लेक्चर सुरू आहे, त्यामध्ये हा जीके टाईप प्रश्न दिसायला लागला आपल्याला, पण ऍक्च्युअल मध्ये हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. कारण ही बातमी वाचा किंवा इंडिया द लार्जेस्ट कन्झ्युमर अँड सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ शुगर ग्लोबली आपण सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर आहोत. आणि मग इंडियाला एका ऑर्गनायझेशनचा चेअर बनवलं जाते 2024 साठी. आणि ती ऑर्गनायझेशन म्हणजे काय तर इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन. So India is named as chair of this International Sugar Organization for the year 2024. ही एक बातमी आलेली आहे. आणि मग इथे आपल्याला हेडक्वार्टर इथे महत्वाचं आहे. हेडक्वार्टर कुठे तर लंडनमध्ये याचं हेडक्वार्टर आहे. तिकडे याची मीटिंग झालेली होती, आणि हे आपल्याला इथे उत्तर डी याचं टिक करता येईल. तो इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन याबद्दल जास्तीत जास्त माहिती काढून ठेवा, कारण 2024 मध्ये इंडिया जो आहे तो या ऑर्गनायझेशनचा चेअर आहे. ठीक आहे. आता पुढची बातमी बघू. पुढची बातमी होती ह्या राईज ऍक्सिलरेटर बद्दल. राईज ऍक्सिलरेटर यावरती काही ना काहीतरी विचारलं जाऊ शकेल. स्टार्टअप रिलेटेड हा राईज ऍक्सिलरेटर नावाचा एक इनिशिएटिव्ह आहे. सो इट बेसिकली प्रोव्हाइड सपोर्ट टू स्टार्टअप MSME अँड
दोज हु आर वर्किंग ऑन इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज त्यांना सपोर्ट करण्यासाठी राईज ऍक्सिलरेटर नावाचा हा प्रोग्राम किंवा स्टार्टअप्सला MSMEजला जे काही इनोव्हेटिव्ह वे मध्ये विचार करतायत त्यांना सपोर्ट करण्यासाठी राईज ऍक्सिलरेटर नावाचा हा प्रोग्राम. तर विचारलं काय जाऊ शकेल किंवा हा जो प्रोग्राम आहे हा कोणत्या दोन देशांनी मिळून इथे अनाऊन्स केलेला आहे. तर हा जो प्रोग्राम आहे हा इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांनी मिळून इथे अनाऊन्स केलेला आहे. राईज ऍक्सिलरेटर प्रोग्राम. So the program is designated or designed to support startups that are addressing shared national challenge. त्या स्टार्टअप साठी हा प्रोग्राम तिथे आहे. इनिशियली त्यांनी हा जो पूर्ण प्रोग्राम आहे हा एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट रिलेटेड टेक्नॉलॉजीज साठी अनाऊन्स केलेला आहे. इनिशियली द राईज ऍक्सिलरेटर will focus on supporting startups which are working on environment and climate technologies. आणि मग हे दोन्ही एरिया असे राहतील की जे इंडियासाठी पण तेवढेच महत्वाचे आहेत आणि ऑस्ट्रेलियासाठी पण तेवढेच महत्वाचे आहेत. आणि मग त्यांनी हा जो पूर्ण प्रोग्राम आहे हा कोणत्या एरियावरती फोकस करेल सुरुवातीला तर त्याबद्दल इथे लिस्ट पण दाखवलेली होती. तर दे विल फोकस ऑन क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर, दे विल फोकस ऑन क्लीन एनर्जी, दे विल फोकस ऑन वेस्ट अँड सर्क्युलर इकॉनॉमी, रिसायकलिंग वरती फोकस राहील आणि क्लायमेट स्मार्ट मोबिलिटी ट्रान्सपोर्ट. तर ह्या 4 एरियाज वरती फोकस करून ते असे जे कोणी स्टार्टअप असतील इंडियामध्ये असतील ऑस्ट्रेलियामध्ये असतील तर त्यांना सपोर्ट या इनिशिएटिव्ह मधून ते करणार आहेत. ठीक आहे. सो ही एक बातमी झाली. पुढे एक प्रश्न आहे. हा प्रश्न एकदा UPSC ने विचारलेला होता त्यांच्या पूर्व परीक्षेमध्ये. प्रश्न काय होता? रिलीज ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग इनटू पॉन्ड्स अँड वेल्स हेल्प इन कंट्रोलिंग दी मॉस्किटोज. किंवा त्या पाण्यामध्ये काय सोडल्यावरती ते तिथे जे मॉस्किटोज आहेत त्यांना कंट्रोल करता येऊ शकेल. ऑप्शन ए क्रॅब, ऑप्शन बी डॉग फिश, ऑप्शन सी गंबुशिया फिश की ऑप्शन डी स्नेल. आता हा प्रश्न वाचल्यावरती पहिले डोक्यात येते बघ गप्पी मासा. आणि मग गप्पी मासा म्हणल्यावरती काय तर गंबुशिया फिश. हे सगळं ठीक आहे पण आपण का विचारला हा प्रश्न? करंट अफेअर्सचं लेक्चर चालू आहे. पुन्हा एकदा रिमाइंड करून घेऊ. करंट अफेअर्सचं लेक्चर चालू आहे तरी हा प्रश्न का? कारण हे करंट अफेअर्स आहे. हे जर आपण बातमी जर बघितली टायटलच बघा फक्त किंवा युजिंग मॉस्किटो फिश टू फाईट मॉस्किटोज थ्रोज इंडिया इनटू अ टफर पझल. झालं असं आहे की एक नवीन स्टडी ही जी रिव्हील करते इथं की 2 स्पेसीज ऑफ मॉस्किटो फिश हॅव इन्व्हेडेड व्हेरियस इकोसिस्टम्स अक्रॉस इंडिया. म्हणजे तिथे आपल्या बेनिफिटसाठी आपण त्या मॉस्किटो फिशेसला गंबुशिया फिश ज्याला आपण म्हणू शकतो त्यांना आपण त्या पाण्यामध्ये इंट्रोड्यूस तर केलं आपल्या बेनिफिटसाठी. पण आता झालं असं की ते आता इन्व्हेसिव्ह झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांची त्या पाण्यामध्ये वाढ होती. आणि ते वाढ जेव्हा होतीये त्यावेळेस तिथे बाकी जे लोकल तिथले जे मासे आहेत त्या माशांना कुठे ना कुठे याचा धोका तिथे पोहोचतोय. म्हणजे जे त्या माशांसाठी जे काही न्यूट्रिशन अवेलेबल होतं ते न्यूट्रिशन आता हे मोठ्या प्रमाणात कन्झ्युम करतात आणि ओव्हरऑल बायोडायव्हर्सिटीला इथे धोका यामुळे तयार झालेला आहे एक्वेटिक बायोडायव्हर्सिटीला. तर ही एक इथे न्यूज आलेली होती आणि मग त्याला जोडून तो आपण प्रश्न इथे बघितला. ठीक आहे. आता पुढे एक आपल्याला हे घोळ मासा जो असतो घोळ तर त्याबद्दल माहिती पाहिजे. हे रिसेंटली गुजरातनी स्टेट फिश म्हणून या माशाला डिक्लेअर केलेलं आहे स्टेट फिश. तर हा जो मासा आहे त्याला एकतर अजून एक नाव असते ब्लॅक स्पॉटेड क्रोकर. ब्लॅक स्पॉटेड क्रोकर किंवा त्याला घोळ फिश असं म्हणतात. कन्सिडर्ड ॲज फिशरमॅन्स लॉटरी. इकॉनॉमिक बेनिफिट खूप जास्त मिळतात या माशांमुळे फिशरमॅनला. आणि मग या माशाला स्टेट फिश डिक्लेअर केलं गेलेलं आहे. कोणाचं? गुजरातचं. कोणत्या राज्याचा स्टेट फिश हा डिक्लेअर झालेला आहे तर गुजरातचा हा स्टेट फिश डिक्लेअर झालेला आहे. ठीक आहे. आता एकतर हे का बरं केलं असेल त्याबद्दल ते सांगतायत की गुजरात गव्हर्नमेंट चोज घोळ बिकॉज ऑफ इट्स इकॉनॉमिक व्हॅल्यू. पहिलं तर ते आहे इकॉनॉमिक व्हॅल्यू आहे आणि त्या माशीचे जे ओव्हरऑल युनिक फीचर्स आहेत त्यामुळे या माशाला त्यांनी इथे स्टेट फिश म्हणून डिक्लेअर केलं. द फिश इज युजली फाउंड इन इंडो पॅसिफिक रिजन. फक्त असं नाही की गुजरातच्या आसपासच्या भागात तर मोठ्या भागामध्ये हा मासा आढळतो. इंडो पॅसिफिक रिजन मध्ये हा आपल्याला मासा बघायला मिळतो. स्ट्रेचिंग फ्रॉम पर्शियन गल्फ टू पॅसिफिक ओशन. एवढा मोठा पट्टा पर्शियन गल्फ वेस्ट एशियाच्या भागापासून ते
पॅसिफिक ओशन पर्यंत आपल्याला हा मासा बघायला मिळतो. द डिक्लेरेशन विल एनेबल गुजरात टू बी पार्ट ऑफ इट्स कन्झर्वेशन एफर्ट्स. त्यामुळे इथे हा जो मासा आहे याला स्टेट फिश म्हणून डिक्लेअर केलं गेलेलं आहे. ठीक आहे. सो कोणता मासा आहे तर ब्लॅक स्पॉटेड क्रोकर म्हणजेच घोळ फिश असं त्याला म्हणतात. नंतर पुढची एक बातमी बघा, वज्र प्रहार. वज्र प्रहार ही जी मिलिटरी एक्सरसाइज आहे ही कोणत्या दोन देशांमध्ये आहे? इंडिया आणि अजून कोणता देश आहे? वज्र प्रहार ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, USA आणि त्यानंतर जपान, 4 देशांचे नाव. आणि हे का बरं न्यूज मध्ये आहे तर पुन्हा करंट अफेअर्सचाच भाग येतो, कारण रिसेंटली ही जॉईंट एक्सरसाइज झालेली होती आणि इंडिया आणि US यांच्यामध्ये वज्र प्रहार नावाची ही एक्सरसाइज झाली. तर इंडिया आणि USA यांच्यामधली एक्सरसाइज आहे कुठे तर उमरोई कॅन्टॉनमेंट हा एक एरिया आहे मेघालयामध्ये, उमरोई कॅन्टॉनमेंट, तिथे आपल्याला ही वज्र प्रहार नावाची एक्सरसाइज बघायला मिळाली. आणि हे वज्र प्रहारचे कितवे एडिशन होते तर 14वे एडिशन होतं. हे आपल्याला माहिती पाहिजे की 14वी एक्सरसाइज आहे वज्र प्रहार, इंडिया आणि USA यांच्यामधली 14th एक्सरसाइज आहे, हे पण आपल्याला तिथे माहिती पाहिजे. तो वज्र प्रहार युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ठीक आहे, इंडिया आणि USA यांच्यामधली ही मिलिटरी एक्सरसाइज आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न येतो बघा, which of the following word was recently declared as Cambridge Dictionary's word of the year? कोणत्या शब्दाला कॅम्ब्रिज डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर डिक्लेअर केलं गेलं? ऑप्शन ए अपसायक्लिंग, ऑप्शन बी नोमोफोबिया, ऑप्शन सी परसेव्हरन्स की ऑप्शन डी हॅल्युसिनेट. पुन्हा आपल्याला हे करंट अफेअर्स मध्येच बघायला मिळतंय. ते जर आपण बघितलं, कॅम्ब्रिज डिक्शनरी नेम्ड हॅल्युसिनेट ॲज वर्ड ऑफ द इयर. 2023 साठी हॅल्युसिनेट हा शब्द जो आहे त्याला कॅम्ब्रिज डिक्शनरीनी वर्ड ऑफ द इयर डिक्लेअर केलंय. आणि हे का बरं केलेलं आहे? एआयच्या कॉन्टेक्स्ट मध्ये की हॅल्युसिनेशन होणं म्हणजे नेमकं काय असतं. इथे जर आपण त्याचं मीनिंग जर बघितलं तर टू सी हिअर फील ऑर स्मेल समथिंग दॅट डज नॉट एक्झिस्ट. अशी गोष्ट तुम्ही फील करण्याचा तिथे एक प्रयत्न करताय की जे एक्झिस्टच करत नाही, समथिंग विच डज नॉट एक्झिस्ट. हॅल्युसिनेशन होणं म्हणजे एक प्रकारे भास होणं. आणि हे युजली असं का बरं होतंय? बिकॉज ऑफ अ हेल्थ कंडिशन और बिकॉज यू हॅव टेकन अ ड्रग. असं काहीतरी मेडिकेशन घेतल्यामुळे तुम्हाला ते भास होत आहेत. आणि मग हा जो शब्द आहे याला 2023चा वर्ड ऑफ द इयर डिक्लेअर केलं गेलं, स्पेशली इन द कॉन्टेक्स्ट ऑफ AI. अशा काही गोष्टी ज्या एक्झिस्ट करत नसाव्यात पण तुम्हाला वाटतंय की त्या एक्झिस्ट करतायत. सो फॉर दॅट हॅल्युसिनेट हा शब्द तिथे त्यांनी वापरलेला होता. दिस इज वर्ड ऑफ द इयर. ऑप्शन डी जे आहे दिस इज वर्ड ऑफ द इयर. इथे आपल्याला हे बाकीचे जे दिसत आहेत अपसायक्लिंग, नोमोफोबिया, परसेव्हरन्स, हे पण कॅम्ब्रिज डिक्शनरीचे वर्ड ऑफ द इयर तर आहेत, पण हे मागच्या काही वर्षांमधले आहेत. दिस इज नॉट द लेटेस्ट वन, तर हे मागच्या काही वर्षांमधले वर्ड ऑफ द इयर्स आहेत. ठीक आहे. सो अपसायक्लिंग, नोमोफोबिया, परसेव्हरन्स दीज आर ऑल्सो वर्ड ऑफ द इयर, पण अर्लियर वर्ड ऑफ द इयर आहे ते. रिसेंट जर म्हणलं 2023 जे विचारलेलं आहे तर हॅल्युसिनेट. ठीक आहे. आता पुढे ही एक बातमी आपल्याला इथे दिसते, एक हे प्रिलिम्स मध्ये विचारलं जाऊ शकेल. इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग. तर हा जो इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग आहे हे आपल्या इंडियन नेव्हीचं एक कॉन्फरन्स आहे. एक पहिले हे माहिती पाहिजे आपल्याला की दिस इज अ कॉन्फरन्स बाय इंडियन नेव्ही, इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग. आता हा जो डायलॉग आहे हा बेसिकली कधीपासून कंडक्ट करणं सुरू केलेलं आहे तर ऍक्च्युली ही इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग जे आहे दिस विल बी हेल्ड इन न्यू दिल्ली. आणि हे आता नोव्हेंबर महिन्यामध्ये हे ऑलरेडी झालेलं आहे. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर हा बेसिकली इंडियन नेव्हीने कंडक्ट केलेला एक डायलॉग होता. आता इथे जर आपण आलो तर ह्याच्या आधीचे काय काय एडिशन्स होते ते सांगितलेले त्यांनी. द फर्स्ट 2 एडिशन्स ऑफ दिस डायलॉग 2018 मध्ये पहिली एडिशन झाली, 2019 मध्ये दुसरी एडिशन झाली. दोन्हीही हे जे डायलॉग्स आहेत हे कुठे कंडक्ट केले गेले? न्यू दिल्लीमध्ये कंडक्ट केले गेले. 18 पासून हे सुरू झालेलं हे माहिती पाहिजे. 19 मध्ये पण हे नवी दिल्लीमध्येच झालं.
त्यानंतर 2020चं कॅन्सल केलं गेलं होतं कोविड-19च्या आउटब्रेकमध्ये. थर्ड एडिशन वॉज अगेन कंडक्टेड इन 2021. पण हे जे एडिशन होतं हे ऑनलाईन मोडमध्ये कंडक्ट केलं गेलं होतं. आणि आता हे जे चौथं एडिशन आहे हे पुन्हा दिल्लीमध्ये 2022 मध्ये कंडक्ट केलं गेलं. आणि मग आता हे 5वं एडिशन तिथे राहतंय इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉगचं. आता हे जे डायलॉग आहे हे इथे ऑर्गनाइज कोण करतंय तर हे आपल्याला माहिती पाहिजे. सो दिस इज बेसिकली ऑर्गनाइज्ड बाय नॅशनल मेरीटाईम फाउंडेशन. नॅशनल मेरीटाईम फाउंडेशन जो इंडियन नेव्हीचा नॉलेज पार्टनर आहे आणि या एडिशनचा जो चीफ ऑर्गनायझर आहे तो पण हाच आहे, नॅशनल मेरीटाईम फाउंडेशन. तो त्यांनी याला इथे ऑर्गनाइज केलेलं आहे, नॅशनल मेरीटाईम फाउंडेशन. अजून याची थीम एक खाली त्यांनी दिलेली आहे, थीम ऑफ दिस इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग. काय थीम आहे? जिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट्स अपॉन इंडो पॅसिफिक मेरीटाईम ट्रेड अँड कनेक्टिव्हिटी. इंडो पॅसिफिक रिजन मध्ये जो मेरीटाईम ट्रेड आणि कनेक्टिव्हिटी आहे त्यावरती जिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट्स नेमके काय होत आहेत ही त्याची थीम या चर्चेची राहणार आहे, इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग. ठीक आहे. तो ओव्हरऑल इथपर्यंत आपण मागच्या काही काळामध्ये ज्या वेगवेगळ्या डोमेनमध्ये ज्या बातम्या आलेल्या होत्या त्या बातम्यांचा आढावा या सेशन मध्ये आपण घेतलेला आहे. अशाच इथून पुढच्या सेशन्स मध्ये पण अशाच काही महत्त्वाच्या बातम्या घेऊन आपण पुन्हा भेटत राहू. तोपर्यंत आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.